शुभम सर्वांना. प्रेमालय अंतर्गत मिशन मोक्ष गुरुगीता हा सेशन आत्ताच 19 ते 28/6 मध्ये या 10 दिवसांमध्ये सकाळी 5 ते 6 मध्ये हा कोर्स पूर्ण आम्ही केलेला आहे. आनंदाने पूर्ण केलेला आहे. आदरणीय महायोगी प्रेम यांनी गुरुगीता खूप सहज सोप्या पद्धतीने आणि खूप उदाहरणं देऊन परम अमूल्य मोलाचे ज्ञान आम्हाला दिलेले आहे. कलियुगात आम्हाला अमृत संजीवनी प्राशन करून दिलेले आहे आणि आम्हाला आत्मज्ञान प्राप्त करून दिलेले आहेत. आजच्या या कलियुगात वरवरच्या गोष्टींनी लोक समाधानी झालेले दिसतात, पण रोजच ते आतून मरत असतात. दुःखी वेदनेने त्रासलेले असतात. लोक तीर्थस्थान, पूजा पाठ, प्रवचन, मंत्रजाप असे अनेक विधी करून स्वतःलाच फसवत असतात. अनेक पैसा खर्च करत असतात, पण आजपर्यंत कोणाला याचा फायदा झाला आहे का? कोणाला समाधान, आत्मिक आनंद मिळालेले आहे का? आरोग्य मिळालेलं आहे का? पण माझ्या प्रेमळ दृष्टीने मी बघितले तर कोणालाच आत्मिक आनंद नाही मिळालेला आहे. तर लोक हा असे करून आपला वेळ का वाया घालवत आहेत? का लोक भटकत आहेत? त्याच दुःखात घुसमटत आहेत? मला यातून या लोकांना बाहेर काढायचे आहे. ही एकच तळमळ माझ्या महायोगी गुरु यांना आहे, मला सुद्धा आहे. मला जीवनाची अमूल्य अशी गुरुकुल्ली मिळालेली आहे आणि तीच गुरुकुल्ली आपल्याला सर्वांना मिळावी असे मला मनापासून वाटत आहे. महायोगी प्रेम यांच्या अमृत वाणीमधून आम्हाला हे ज्ञान मिळालेलं आहे. त्यामुळे माझे जीवन खूप बदललेले आहे. गुरुचा अर्थ काय? अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे. महायोगी प्रेम मला प्रतिक्षणी आत्मिक आनंद, समाधानाची, चैतन्य प्रकाशाची अनुभूती करून देत असतात. तेच माझे परमसुख आनंद आहे. आपणही त्यांच्या सान्निध्यात यावे, या संधीचं सोनं करावं आणि आपल्या जीवनात परम आनंदाची अनुभूती घ्यावी. यासाठी प्रथम आपली बुद्धी बाजूला ठेवून नव्याने पुन्हा निर्माण करा. नव्याने जगायला शिका. मी ज्या मार्गावर जात आहे त्याच मार्गावर आपणही जावे. ईश्वराने आपल्याला अमूल्य असे भरपूर दिलेले आहेत, ते समजून घ्यायला शिकावे आणि त्याचा योग्य तिथे वापर करावा. आपले नित्यकर्म उत्तम करून सत्य मार्गावर चालावे. आपल्या आयुष्यात मार्ग दाखवायला बालपणापासून अनेक गुरु येत असतात. प्रथम गुरु आई बाबा, अनेक शिक्षक, मित्रमंडळी, नातेवाईक मंडळी आपल्या जीवनात सल्ला देत असतात. गुरूंचे अनेक प्रकार आहेत, पण आपल्या जीवनात खरा एक परम सद्गुरू, जिवंत परम गुरु असावा. तोच आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून देतो, या दुःखातून, भवसागरातून पार करतो आणि ईश्वराशी आपले मिलन घडवून देतो. जीवन प्रत्येक क्षणी आनंदाने जगायला शिकवतो. तो परमगुरू प्रत्येकाच्या जीवनात असावा असे मला वाटते. धन्यवाद.